काय सांगू? आता काय सांगत होते मला? काय सांगितलं? तुला कुठं जायचं उद्या? तुला बाय बाय केलं होतं मी. तू काम केले ना, मग बाय बाय करणार. हा. बाय बाय. आणि तुम्हाला साथ आहे ना ती बघती मी वापर तिथं बघायचं मला हाय कर ना. मग तू आणू हे बघ इकडं मी आले बघ. मग तुला हाय करणार मी असं. शाळेत गेल्यानंतर मला हाय करणार का शाळेतून तू? हा. कधी चालली तू शाळेत? कुठं जाणार? उद्या? हा. तर बघा आता आमच्या अनु पण आता उद्यापासून शाळेत जाणार. कपडे घ्यायचे ना, मग ते शाळेतले देते ड्रेस. त्यांच्याकडे आपण फी भरली ना तर लगेच ते ड्रेस देतात. बॅग पण देते. अजून डब्बा. डब्बा नाही, डब्बा आपल्याला घ्यावा लागतो. डब्बा पण आहे, आई म्हणते डब्बा पण आहे. कुठं? ते शाळेतले दे ना डब्बा पण. आणि तू शाळेत गेल्यानंतर डब्बा खाणार ना दररोज? हा. मग चपाती, चिकन, मग भात, अजून वरण, अजून घरी खायला. आणि त्या टीचरला कसं बोलणार? मग म्हणते तिथं मग खोलून द्या डब्बा. टीचरला म्हणणार डब्बा खोलून द्या. हा पाणी खोलून द्या. पाणी पण खोलून द्या. मग ते तुला म्हणल्यावर ते तुला असं टीचर अशी बोलत होती तुला की बाई तू मोठी झाली, तू तुझ्या हाताने खोल ना. तुला जमल ना हाताने खोलायला? नाही. का? जा शाळेत जा, मोठी हो मस्त. हा चला. मी पोलीस होणार आहे. कोण होणार आहे? पोलीस. पोलीस. ओके चल. बघा आमची मुलगी आत्तापासूनच पोलिसाचं स्वप्न बघते. चला तिच्या स्वप्नाला माझ्याकडनं तर भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि तुम्ही पण वाटल्यास शुभेच्छा द्या कमेंटमध्ये. आम्हाला भारी वाटेल. मम्मी का चल. का चला बाय बाय. मम्मीकडे नंतर जाऊ आपण. कर बाय बाय. मम्मी म्हणत होती आपण नको पुढे. असंच लावते. मग नाही करायची कटिंग? नको. मला ना एक ती बाटली घ्यायची असेल का घातली ती घ्यायची बाटली. एक काय घ्यायचं, एक काय घ्यायचं ना, एक डब्बा घ्यायचा. काय ज्ञानूने काय काय आणलं? ती नॅनो म्हणे तू आता वरती गेलती ना, आता ज्ञानूने काय काय आणलेलं? नॅनोनं बाटली आणली स्पायडरमॅनची आणि मला नॅनोची स्पायडरमॅनची. शाळा कुठे दाखव बरं. तू चल. इकडे माझी शाळा. कुठे? एवढ्या लांब आहे तुझी शाळा? हे बघ. घरी तर शाळा इथं. तू होय आणू, तू त्या शाळातून पळून यायची नाही तर. शाळा जायचं मस्त. हा हा आणि असं पुढून येणार तिथं पोचणार नव्हते. होय.